येणार परत. नेत्रा जर याच घरात राहिली तर म्हाताऱ्याची वाचा परत येणार. आज एक शब्द बोललाय, उद्या 4 शब्द बोलेल. त्याला सगळं माहिती आपल्याबद्दल. जर बोलला ना तर आपली वाचा बंद होईल. आणि हे सगळं ना त्या नेत्रामुळे घडलंय. ती बोलते एक, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. तुला सांगतो ताई, ही नेत्रा जेवढी जमिनीच्या वर दिसते ना तितकीच जमिनीच्या खाली पण आहे. मला कळतच नाहीये बंटी. आधी शेखर तिला घरातून जाऊ देत नव्हता. आता अद्वैत सुद्धा तोच पाढा गिरवतोय. असं काय केलंय तिने की हे दोघं घरातून जाऊ देत नाहीयेत तिला? ताई मी ना एक इंग्रजी सिनेमा बघितला होता. त्यात कसं होतं माहितीये का, एका श्रीमंत घरात ना एक मुलगी मोलकरणी बनून येते आणि तिथेच राहते. त्या घरात सुद्धा ना अशी बरीचशी गुपितं वगैरे असतात. पण पुढे जाऊन कळतं की ती मुलगी आहे ना ती पोलीस आहे. म्हणजे सिक्रेट मिशनवर आलेली असते आणि ती सगळी गुपितं खणून काढते आणि गुन्हेगारांना शिक्षा करते. मग 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 काही नाही, कुठे काहीच नाही. सिमिलर वाटली स्टोरी म्हणून आपलं सांगितलं. त्यात सुद्धा ना त्या बाईनी तुझ्यासारखेच 2 खून केलेले असतात. बंटी, मी 2 खून केले नाहीयेत. मी फक्त ममताला मारले. गुरुजींचा खून तू केलास. नाही, भक्तांनी देवाला कोणाचाही बळी दिला तरी सुद्धा तो देवालाच अर्पण केल्यासारखा आहे ना. आणि आता मी गुरुजींना कोणासाठी मारलं? तुझ्यासाठी. म्हणजे गुरुजींचा खून हा तुझ्या खात्यात जमा आहे. वायफळ बडबड करू नकोस, चालता हो इथून. अगं चिडू नकोस, चिडू नकोस. बाईसाहेब सगळ्यांशी खूप छान वागतात, पण त्यांच्या डोळ्यात बघितल्यावर असं वाटतं की त्यांची खूप गुपित आहेत. नक्की त्यांच्या मनात आणखी काय आहे ते शोधायला हवं. नेत्रा, नेत्रा, काय ग, डोकं का धरलेस? डोकं दुखतंय का तुझं? आणि अगो केवढा घाम आलाय तुला. काय होतंय? तुला काही त्रास होतोय का? हा, अगं 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 त्याच्यात ऑलरेडी टाकलीये तू कॉफी. 1 मिनिट, हे कॉफीचं मी बघते. मला सांग तुझं काय बिनसलंय? काही नाही, मी ठीक आहे. नेत्रा, What are you saying? आजोबा 2 आठवड्यात बोलायला लागतील. अरे हो अद्वैत, डॉक्टरांनी आताच बाबांना चेक केलंय. दिस इज अमेझिंग. थँक्यू, थँक्यू सो मच डॉक्टर. आय थिंक तुम्ही त्या नर्सला थँक्यू म्हणलं पाहिजे. येस ऑफकोर्स. आणि तिच्यामुळे आजोबा रिॲक्ट करायला लागले. आणि आय होप की ते लवकरच बोलायला पण लागतील. बाबा, आय नो मी ऑफिस आत्ताच जॉईन केलं, पण आता आजोबा एकदम बरे झाले ना की मी 2 दिवस सुट्टी घेणार आहे. मला ना खूप गप्पा मारायच्यात आजोबांबरोबर. तू एकटा कशाला? मीही सुट्टी घेणार आहे.
थँक्यू. नाही मला नको, आधीला दे. अरे आधी अद्वैत, भाजलं का तुला खूप? नाही 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 अरे बापरे. भाजलंय का तुला? नाही बाबा. नाही मला वाटलं फोनवर बोलता बोलता झोपलीस की काय. मी इंटरनेटवर चेक करते बंटी. डॉक्टरांनी जे औषध दिलंय त्याचा ओव्हरडोस झाला तर काय परिणाम होऊ शकतो. हा मग काय माहिती मिळतीये की हार्ट फेल बंटी, हार्ट फेल. मग कधी करतेस म्हाताऱ्याचं हार्ट फेल? मुहूर्त काढलायस की नाही? आजच तो शुभ मुहूर्त आज रात्रीच आहे. वा. उद्या म्हाताऱ्याची अंत्ययात्रा निघणार आणि त्याचबरोबर आणखी एक यात्रा निघणार जी पोलीस काढणार, नेत्राची. तिला अटक करून. कारण हा ओव्हरडोस मी नाही देणार आहे बंटी, नेत्रा देणार आहे. नाही मी येऊ मदतीला? नाही तू डायरेक्ट उद्याच ये ना बंटी, खांदा द्यायला म्हाताऱ्याला. बॉडीगार्ड मी इथे. हात बघू. नाही हात हुके आता. खरं सांगा, त्रास होतोय ना तुम्हाला? नाही ठीक आहे, इतकं काही नाही झालं. हे मलम आणलं तुमच्यासाठी, तुम्ही लावून घ्या. हे घ्या. खूप बॉडीगार्ड, इट्स ओके. साहेब, मलम नाही लावलं ना तर फोड येतील, मग तुम्हाला काहीच काम नाही करता येणार. घ्या ना लावून. बॉडीगार्ड माझ्यासोबत असताना मला कसल्या गोष्टीचं टेन्शन आहे? काहीच वेळ लागणार नाही, घ्या ना लावून. आय नो, पण आत्ता खरंच वेळ नाहीये माझ्याकडे. मला एनी हाऊ हे प्रेझेंटेशन पूर्ण करून पाठवायचंय आणि आता मी परत मलम लावणार, परत हात धुवा, तेवढा वेळ खरंच नाहीये माझ्याकडे. आय एम सॉरी. बॉडीगार्ड, आता तू इथून हलणारच नाहीयेस का? तेवढे मलम लावून घेता का? बरं ठीक आहे, लाव तूच पटकन. बरोबर मी गेले त्याच वेळेला नेत्रा कशी आली तिथे? औषध सुद्धा कुठे ठेवले काही कळत नाही. याचा अर्थ तिला तिला सगळं कळलंय का? आणि औषधच मिळत नसेल तर म्हातारा मरणार कसा? रुपाली, तू अजून जागीच? नाही काय नाही, झोपा. मी झोपते थोड्या वेळाने. काय झालंय? आणि तुला घाम का आलाय? तू काही वाईट स्वप्न पाहिलंस का पुन्हा? नाही हो शेखर, काही नाही. तुम्ही
तुम्ही झोपा. तुला काही त्रास होतोय का? तू जागी काय आहेस मग? झोपच येत नाही अहो. तुला काही टेन्शन आहे का? नाही शेखर, टेन्शन कसलं यायचंय? टेन्शन नाही म्हणतेस, अस्वस्थ असतेस, हल्ली काही धड बोलत सुद्धा नाहीस, रात्रभर जागी असतेस. आपण एखाद्या डॉक्टरला कन्सल्ट करायचे का? साधी झोप येत नाही हो शेखर. कशाला डॉक्टरांकडे जायचंय? मी बघते, मी प्रयत्न करते झोपायचा. एवढ्या रात्री रुपाली बाईसाहेब आजोबांच्या खोलीत आल्या, म्हणजे त्या घात करायलाच आल्या होत्या. ही वेळ मी कशी बशी मारून नेली. इथे तू उठ आधी, उठ. डोंट टेल मी तू रात्रभर इथेच झोपलीस. बॉडीगार्ड, काय चाललंय तुझं? इथे झोपली होतीस तू रात्रभर? ते पहाटे आजोबांना बघायला आले होते ना, तर बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळा लागला? बॉडीगार्ड, एवढं मोठं घर आहे आणि तीच जागा मिळाली होती तुला? साहेब ते मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. साहेब, ऍटलीस्ट सोफ्यावर तरी झोपायचं होतंस ना तू. लेट मी बी व्हेरी क्लिअर. हे बघ, तू इतरांची खूप चांगली काळजी घेतेस, चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की तू स्वतःला त्रास करून घेतला पाहिजेस. नाही, त्रास कुठे? अच्छा, तुला त्रास होत नाही. तू मला सांगशील आणि मी लगेच विश्वास ठेवू तुझ्यावर. साहेब, तुम्ही चिडू नका ना. मी खरंच सांगते, काहीच त्रास नाही झाला. मला सवय आहे खाली झोपायची. तुमच्या खोलीत पण मी खाली झोपायचे ना, आणि गावी सुद्धा होते ना तेव्हा खाली झोप. बॉडीगार्ड, प्रश्न खाली झोपण्याचा नाहीये. तू इथे बसल्या बसल्या दाराबाहेर झोपली होतीस म्हणून बोलतोय मी. साहेब, खरंच नाही कळलं, डोळा लागला. तुम्ही कधी उठलात? तासभर झाला. बाहेर वर्कआउट करत होतो. मग मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते. नाही, लगेच घाई नको करूस. तू जाऊन आधी फ्रेश हो, मग घेऊन ये कॉफी. बरं, मी पाठवते दादा त्यांना. का? आपलं ठरलं होतं ना आपण दोघांनी एकत्र कॉफी घ्यायची म्हणून. हा? हो. बरं, एनिवे तू जा, फ्रेश हो, हवं तर आराम कर. हा, पण प्लीज मला परत तुला असं बघायचं नाही. हा, मी बघते. बंटी 2-3 दिवसांनी येईल तेव्हा घेते त्याच्याकडून औषध. बस, विषय संपला. तसं नाही, मला ऑलरेडी लेट झालाय ना, तर मी आधी तिथे जातो ना, तू याला सांग ना. बरं बरं बरं, तेजस रिलॅक्स. आई, मी जाताना कलेक्ट करतो औषध मामाकडून. बाबा, मी मीटिंगला थोडा लेट जॉईन करतो. बरं. शेखर, पोहे वाढू तुम्हाला? अगं नको, पोट भरलंय माझं. नेत्रा, पोहे मस्त झाले तर. आई, मी तर म्हणतो बरं झालं सुमन सुट्टीवर गेली. उद्यापासून ब्रेकफास्ट नेत्रालाच बनवायला सांग. बरं, चला मी निघतो. एकटाच चाललायस? हो. अद्वैत, तू एकटं जायचं नाहीस. नेत्रा, तू जायच्या बरोबर.
बाबा मित्रातून जा याच्याबरोबर. अद्वैत तू एकट्यानं जायचं नाहीयेस. मी बाबा पण तिला कामं असतात घरात. ती अरे एक दिवस कामं नंतर केली काही बिघडत नाही. नेत्रा येईल तुझ्या बरोबर. कळलंय तुला? अरे मी आहे ना इथे. तू बाबांना पेज दिलीस ना? हो. आणि औषध, ते नवीन औषध डॉक्टरांनी सांगितलेलं ते दिलंस? हो. योग्य त्या प्रमाणात दिलंस ना? मग जा आधी बरोबर तू. एवढी कॉफी करते आणि मग. अगं मी आहे, मी करते कॉफी, तू जा. नेत्रा चल लवकर, मला उशीर होतोय. बाबा मी मीटिंग जॉईन करतो नंतर. तू या आरामात, तोपर्यंत मी मीटिंग हँडल करतो. बर. काय ग मी त्याला मीटिंगला जायचंय ना, उशीर होईल. जा. नेत्रा चल लवकर, मला उशीर होतोय. कसला विचार करतेस आता? जा. हरवली आहेस कुठेतरी. काय झालं? काही नाही. कर जर तुला हा प्रश्न विचारून मी खूप मोठी चूक केली आहे. कारण तुझ्या मनात काय चाललंय हे तू सांगतच नाहीस ना कधी. यू आर व्हेरी सिक्रेटिव्ह. सतत असं काहीतरी गूढ मनात घेऊन चालत असतेस तू. नाईस सॉन्ग ना. माझं खूप आवडतं गाणं आहे. बॉडीगार्ड तुझं आवडतं गाणं कुठलं आहे? नाउ डोंट टेल मी तुला कुठलंच गाणं आवडत नाही. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह जगात प्रत्येक माणसाचं कुठलं ना कुठलं तरी आवडतं गाणं असतंच. तुझंही असेल ना? हो आहे ना. मग चल मला गाऊन दाखव. चल 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 कम ऑन गा. साहेब बॉडीगार्ड रिलॅक्स. आय एम जस्ट किडिंग. शेखर इथे बसलाय म्हाताऱ्या बरोबर. घोळ घातलाय त्याने. त्याचं काय राहिलंय आता तिथे? माहित नाही रे. तो आता निघाला ना ऑफिसला की मी तातडीने हे शुभ कार्य पार पाडते बस. ताई जे काय करायचं ते लवकर कर. अद्वैतचा सारखा फोन येतोय मला. अरे मग वेळ काढ ना बंटी. ताई अजून नाही थांबवता येणार. बंटी मी तुला फोन करून सगळं कार्य पार पडलंय हे सांगेपर्यंत वेळ काढायलाच लागेल ना. असं काहीतरी कर की फोन बिझी राहील तुझा. ठीक आहे करतो काहीतरी. हा बोला कार्यक्रम. Cheers. अमेझिंग. खूप वर्षानंतर प्यायलो मी असा चहा.
अजून किती वेळ आहे बंटी मामांना यायला? माहित नाही, फोन करून बघतो. मग अशी बिझी होता त्याचा फोन. उचलत का नाहीये फोन? गुड मॉर्निंग भांजे. मामा कुठेस तू? मी येऊन पोचलोय कधीचा. आलात तुम्ही? औषध आणलंत ना माझं? आधी कुठे? झोपलेत शांत. कितीतरी दिवसांनी इतकं शांत झोपलेलं पाहिलंय मी त्यांना. तू स्वयंपाकाची तयारी करतेस ना? जा. आजोबा बाबा त्रास होतोय. बाबा काय होतंय बाबा? बाबा बाबा डोळे उघडे ठेवा. बाबा काही नाही होणार तुम्हाला. शेखर, शेखर लवकर या. बाबा कसं तरी करतायत ते. म्हणजे ते काही हालचाल. तुम्ही या लवकर प्लीज. प्लीज शेखर लवकर या. डॉक्टरांना फोन करा. लवकर फोन करा. बाबा 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 काही नाही होणार तुम्हाला. बाबा
बाबांना बरं वाटत नाहीये. बाबा कसं तरी करतायत, तुम्ही या ना लवकर प्लीज. हो हो हो. बाबा घाबरू नका, काही नाही होणार, मी आहे ना. घाबरू नका अजिबात. हा मी आजीला फोन लावते. नाही, नको, प्लीज प्लीज, त्यांना टेन्शन येईल. नको, थांब जरा. बाबा बाबा डोळे उघडा बाबा, डोळे उघडा. डोळे बंद करू नका बाबा, डोळे बंद करू नका, डोळे उघडा. बाबा भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक वेळेला मी काहीतरी करायला जाते आणि ही आडकाठी करते. आता सुद्धा ती वेळेवर पोचली बंटी, नाहीतर मी औषधाची पूर्ण बाटली म्हाताऱ्याच्या खिशात घातलीच असती. प्रत्येक वेळेला ही नेत्रा कशी काय मध्ये येते. माझं तर डोकंच काम करत नाहीये ताई. अद्वैतचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण ही नेत्रामध्ये आली, नेत्रा तिथे पोहोचली म्हणून अद्वैत वाचला. त्यानंतर मी केतकीच्या दारूच्या ग्लासात मी औषध घातलं. ते औषध तिने घेतलं असतं तर तिची वाचा कायमची गेली असती, पण नाही. नेत्रा तिथे पोहोचली, तिने तो ग्लास फोडला आणि केतकीला काही झालं नाही. त्यानंतर अद्वैतला आपण इंजेक्शन देणार होतो बदलून, ते देण्याच्या बरोबर त्याच वेळेला नेत्रा पोहोचली. अद्वैत वाचला. आणि काल रात्री सुद्धा मी बाबांच्या खोलीत पोहोचले, त्याच वेळेला नेत्रा सुद्धा तिथे पोहोचली. आणि आज संधी साधून मी म्हाताऱ्याच्या घशात औषध घालत होते तेव्हा नेत्रा तिथे आली, म्हणून म्हातारा वाचला. हा योगायोग नाहीये बंटी, काहीतरी नक्कीच आहे. आज मी वेळीच सावध झाले नसते ना बंटी, तर मी पकडले गेले असते. पण तिला कसं काय कळेल? ती अद्वैत बरोबर बाहेर गेली होती, त्याला एकट्याला सोडायचं नाही म्हणून. पण अद्वैतला एकट्याला सोडून ती परत आली. अद्वैत नंतर आला, नेत्रा आधी पोहोचली ज्यावेळेला मी बाबांना औषध देत होते. नेमकी त्याच वेळेला बंटी, नेमकी त्याच वेळेला. प्रत्येक वेळेला हे असंच घडतंय. काहीतरी गडबड नक्की आहे बंटी. नेत्रा म्हणूनच विश्वास नाहीये माझा तिच्यावर. ती तुझ्या आधी कशी पोचली इथे, तू नंतर आलास ना आधी. खरं तर तिने तुझ्या बरोबर राहायला हवं, नेत्रांनी आधी बरोबर राहायला हवं असंच म्हणणं होतं ना तुमचं. मग ह्याला सोडून कशी काय आली ती? हो पण काय शेखर, तिचा बेजबाबदारपणा दिसत नाहीये का तुम्हाला? आज बाबांचं हे असं झालंय तर माझ्या जीवात जीव नाहीये. माझ्या आधीला काही झालं असतं तर काय झालं असतं माझं? आई अगं नाही आधी, तुम्ही तिला घराबाहेर काढा आत्ताच्या आत्ता प्लीज. माझ्या आधीच्या जीवाशी खेळली आहे ती. आई रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, माझ्या जीवाशी वगैरे नाही खेळली आहे ती. मी तुझ्या समोर उभा आहे ना आता. आई प्लीज प्लीज तू टेन्शन नको घेऊस.
मी एकदम बरा आहे. आणि आजोबा पण एकदम बरे आहेत आता. आता डॉक्टर म्हणालेत ना आजोबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून. काळजी करण्यासारखं खरंच काही नाही आहे आता. नक्की बरं वाटेल ना रे बाबांना? हो आई. डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे ते कधी बोलायला लागतील, काही बोलले का? डोंट नो. आज रात्री सगळ्या टेस्ट होतील आजोबांच्या. उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट येतील. मग कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय आजोबांना ते. म्हणजे उद्या रिपोर्ट्स मध्ये कळेल की म्हाताऱ्याला जास्त औषध दिलं होतं. चला, म्हणजे औषध जास्त दिलं म्हणून नेत्राला बाहेर काढताच येऊ शकतं. आजोबा कधी एकदा बोलतायत असं झालंय मला. होणार आहे, मलाही तेच वाटतंय. काही म्हणाले का डॉक्टर या संदर्भात? नाही, असं काही सांगितलं नाहीये डॉक्टरांनी. अरे तुला सांगायचं राहिलं, बंटी येऊन औषध देऊन गेला मला. म्हणजे त्याला बाबांचं कळलं ना, मग तो आला होता तेव्हा दिलं त्याने औषध. ऍक्च्युली आई, आय एम सॉरी. मी गेलो होतो बंटी मामाकडे औषध घ्यायला, पण मला नाही जमलं. ते जमलं नाही म्हणजे? जाऊ दे, नाही मी सांगतो तुला नंतर. लॉंग स्टोरी आहे. काय झालं आधी? आई, ही नेत्रा कधी कधी अशी का वागते ना हेच कळत नाही मला. मला सांग, तू आणि ती एकत्र गेला होतात ना माझं औषध आणायला. मग ती आधी आली, तू नंतर आलास, असं कसं? तेच तर. तिथून मला न सांगता निघून आली ती सरळ. तशी रिस्पॉन्सिबल वागणारी वाटत नाही मला ती, बट आज आय वॉज क्लूलेस. तुला माहिती, इतकं शोधलं मी आई तिला, इतका घाबरलो होतो मी. नेत्रा अद्वैतला न सांगता म्हाताऱ्याला वाचवायला घरी आली होती. म्हणजे तिला माहित होतं की असं काहीतरी घडणार आहे. काल रात्री सुद्धा ती मध्ये आली आणि आज सुद्धा. म्हणजे तिला नक्कीच सगळं माहिती असणार. आणि हेही माहित असणार की या सगळ्या मागे मी आहे. आई, हो, काय झालं? नाही नाही, काही नाही. आई, डोंट वरी, बरं वाटेल आजोबांना आता. नाही अरे, ती काळजी नाहीये मला आता. मला वेगळीच काळजी वाटायला लागली. कसली? म्हणजे नेत्रा बघ ना, मला सतत असं वाटत असतं की हे बघ, मला तुझ्या हातचं काही नकोय. जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीस की तुम्हाला काल अशी न सांगता का निघून गेलीस, तोपर्यंत माझ्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस. साहेब, मी परत सॉरी म्हणते. खरंच मनापासून सॉरी. पण तुम्ही प्लीज असं रागवू नका. का नको रागवू तुझ्यावर? सांग ना मला, का नको रागवू तुझ्यावर? समज माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस तू? मी तुला असं न सांगता सोडून गेलो असतो तर काय अवस्था झाली असती तुझी? नाही, बरोबर आहे तुमचं. मी खरंच चुकले. मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. नाही समजू शकत आहेस तू नेत्रा. काल तू जेव्हा सापडत नव्हतीस तेव्हा माझ्या मनात काय विचार येऊन गेले नेत्रा. नेत्रा, तू किती हट्टी आहेस यार. कालपासून मी तुला एकच प्रश्न विचारतोय आणि तू मला आतापर्यंत एकदाही नीट उत्तर दिलं नाहीस. काल नक्की काय झालं ते मलाही माहित नाहीये साहेब. म्हणजे मला फक्त लवकरात लवकर घरी यावंसं वाटत होतं, म्हणून मी निघून आले. काय बोलतीयस? तुझं तुला कळतंय का नेत्रा? तुला घरी यावंसं वाटलं म्हणून तू मला न सांगता निघून आलीस. काय ना, तुला हे असं कधी काही वाटत असेल तर तुला ट्रीटमेंटची गरज आहे. साहेब, नाही होणार परत असं. प्लीज कॉफी घ्या. फेकून दे ती ब्लॅक कॉफी. अद्वैत साहेबांना उत्तर मिळत नाही तोवर ते मला प्रश्न विचारत राहणार. कसं सांगू मी त्यांना की हे सगळं? नेत्रा,
मला सांग, तू अद्वैत बरोबर बाहेर गेली होतीस ना, मग अचानक घरी कशी आलीस? आणि मला खरं खरं सांग, बाबांच्या बेडरूम मध्ये काय घडलं? तू आलीस तेव्हा रुपाली वहिनी आधीच होती का तिथे? तिने काही केलंय का? अगं नेत्रा, बोल ना काहीतरी. ती होती का तिथे? तिने काही केलंय का? हे बघ नेत्रा, तू घाबरू नकोस. जे काही आहे ते सगळं सांग मला. मी बघ. नाही, तू थांब, मी बघते. शेखरीला सांगा औषध दाखवायला. अगं बाई, का अंत बघतेस? दाखव ना कुठे आहे औषध. नेत्रा, ऐकू येत नाहीये का तुला? हिने औषध लपवलं म्हणजे हिला 100% माहित होतं की मी हेच औषध म्हाताऱ्याला देणार आहे.